द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी, वस्त्र गंगातीरी धूतसे. सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई, देवपूजे समयी तिष्ठत असे. निळा म्हणे देव रावे ज्याचे घरी, दत्त चौपदार करीत असे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पैठण नगरीत दरवर्षी भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. संत एकनाथ महाराजांच्या स्मृती जागवणारा नाथषष्ठीचा पवित्र उत्सव सुरू होतो. तो एका अनोख्या परंपरेने, नाथांच्या रांजण भरण्याच्या सोहळ्याने. पण तुम्हाला माहिती आहे का, हा रांजण साधा नाही. असं सांगितलं जातं की साक्षात पांडुरंगाने श्रीखंड्याच्या रूपात 12 वर्ष कावडीने गोदावरीचे पाणी आणून हा रांजण भरला होता आणि हजारो भक्त गोदावरीचे पाणी आणून या रांजणात टाकतात. पण आश्चर्य म्हणजे ज्याच्या हातून हा रांजण भरतो त्या व्यक्तीची श्रीखंड्या म्हणून पूजा केली जाते. मग काय आहे या रांजणाची 450 वर्षांची परंपरा, आणि यावर्षी कोण होणार श्रीखंड्या? चला तर मग जाणून घेऊया नाथषष्ठीच्या रांजणाची ही अद्भुत आणि भक्तिमय आख्यायिका. अवघ्या विश्वाला आपल्या आचरणाने शांतीचा संदेश देणारे महान संत म्हणजे एकनाथ महाराज. यात संत एकनाथांनी ज्या दिवशी जलसमाधी घेतली त्या दिवसानिमित्त पैठणमध्ये नाथषष्ठीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. तुकाराम बीजेपासून नाथांचा रांजण भरण्यास सुरुवात होते. नाथांच्या वाड्यातील चौकोनी आकारातील या रांजणात पाणी भरण्यापासून नाथषष्ठी उत्सवाला सुरुवात होते. हीच नाथषष्ठी यात्रेची औपचारिक सुरुवात मानली जाते. तर 450 वर्षांची परंपरा काय आहे? गावातील नाथवाड्यात विजयी पांडुरंगाची मूर्ती असून याच वाड्यात नाथांचे कायमस्वरूपी वास्तव्य होते. म्हणून या वाड्याला नाथांचा वाडा म्हणून ओळखले जाते. याच वाड्यात नाथ महाराज लोकांना जेवू घालत असत. त्यामुळे याच वाड्यात श्रीखंड्या म्हणजेच साक्षात पांडुरंगानेच 12 वर्ष गोदावरीचे पाणी वाड्यातील रांजणात भरले. हा रांजण मुख्य दर्शनी भागात चौकोन आकाराचा असून खाली गोलाकार आहे. तुकाराम बीजेला श्रीखंड्या म्हणजेच साक्षात पांडुरंग नाथाच्या घरी आले. त्याच दिवसापासून भगवान पांडुरंग हे कावडीने श्रीहरीनाथांच्या घरी गोदावरीचे पाणी आणून रांजण भरू लागले, अशी आख्यायिका आहे. या घटनेला 450 वर्षांपेक्षा जास्त काळ होऊन गेला. तेव्हापासून आजही नाथभक्त हा रांजण भरण्यासाठी गोदावरीचे पाणी कावडीने आणून टाकतात. नाथांच्या रांजणाचे वैशिष्ट्य काय आहे? तर नाथांसाठी पांडुरंगानं ज्या रांजणात पाणी भरलं अशी आख्यायिका आहे की तो रांजण आजही नाथांच्या वाड्यात सुरक्षित आहे. हा रांजण 21 फूट खोल असून 1.5 फूट रुंद असा पूर्ण काळ्या पाषाणातला आहे. रांजणाच्या बुडात त्याच्या मधोमध गोमुख आहे. तिथून थेंब थेंब पाणी गोदावरीला जाऊन मिळते. कुठे मिळते हे मात्र अजूनही कोणालाच माहीत नाही. त्या काळच्या स्थापत्यशास्त्रानुसार 450 वर्षापूर्वी बांधलेला हा रांजण आणि त्यावेळी खाली ठेवलेले छिद्र म्हणजेच पर्क्युलेशन आहे. त्यामुळे पाणी झिरपत राहते व वरून झाकण ठेवल्यानंतरही ते पाणी खराब होत नाही. पैठण येथील श्री संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील रांजणाला पौराणिक महत्त्व आहे. साक्षात पांडुरंग, श्रीकृष्ण आणि उद्धव यांनी श्रीखंड्याच्या रूपात 12 वर्ष नाथांच्या घरी कावडीने पाणी भरले होते, अशी कथा नाथचरित्रात आहे. नाथषष्ठी यात्रा महोत्सव सुरू होण्यापूर्वी फाल्गुन वैद्य द्वितीयेच्या आदल्या दिवशी तो रांजण उघडा केला जातो. त्यातील पूर्वीचे पाणी उपसून गोदावरी पात्रात सोडून दिले जाते आणि त्यानंतर तो रांजण कोरडा करून त्याला ऊन दिले जाते. फाल्गुन वैद्य द्वितीयेपासून नाथांच्या षष्ठीचा उत्सव सुरू होतो. तुकाराम बीजेच्या दिवशी ज्या वेळेला पांडुरंगाची पंढरीत पूजा सुरू होते त्याच वेळी पैठणला या रांजणाची फूल आणि अक्षतांद्वारे पूजा सुरू होते. पंढरीत पांडुरंगाच्या खांद्यावर कावड आणि एका खांद्यावर घोंगडे ठेवले जाते. या दिवसापासूनच पैठण येथे आलेले नाथभक्त गोदावरी नदीचे पाणी रांजणात आणून टाकतात. रांजण ज्याच्या हातून भरतो तो श्रीखंड्या. षष्ठीपासून सुरू झालेला रांजण भरण्याचा हा सोहळा पुढील 4-5 दिवस सुरू असतो.
नाथांच्या दर्शनासाठी येणारे हजारो भक्त आपापल्या परीने गोदावरी नदीतील पाणी या रांजणात आणून टाकतात. पण यापैकी एकाच व्यक्तीने पाणी टाकले की तो रांजण भरू लागतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मग कधी हा रांजण पहिल्याच दिवशी भरतो, तर कधी 5व्या दिवशी भरतो. पण ज्याच्या हातून रांजण भरतो त्या व्यक्तीची श्रीखंड्या म्हणून पूजा केली जाते, अशी ही नाथांच्या रांजणाची आख्यायिका आहे. यावर्षी देखील नाथांच्या वंशजांच्या हस्ते या रांजणात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. आता तो कुणाच्या हातून भरतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशी ही संत एकनाथ महाराजांच्या भक्तीची आणि पांडुरंगाच्या कृपेची अद्भुत परंपरा, नाथांच्या रांजणाची कथा. शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आजही भक्तांच्या श्रद्धेमुळे जिवंत आहे. आणि म्हणूनच दरवर्षी भाविकांच्या मनात एकच उत्सुकता असते, यावर्षी कोणाच्या हातून रांजण भरेल आणि कोण होईल श्रीखंड्या. तर मंडळी, जर तुम्हालाही संत एकनाथ महाराजांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय जय रघुवीर समर्थ, संत एकनाथ महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच धार्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.